आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे नगरसेवक अक्षय अंजिखाने यांनी पोलीस उपायुक्त विजय कबाडे व वाहतूक शाखा सहाय्यक आयुक्त सुधीर खिराडकर यांना भेटून सोलापूर शहरातील वाहतूक शिस्तीकरता आणि अपघात टाळण्याकरता कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत व महानगरपालिकेच्या होणाऱ्या आर्थिक बजेटमध्ये कोणते विषय प्राधान्याने घेणे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत याबाबत माहिती दिली। सदर माहिती घेऊन महापौर विनायक कोंडाल आणि स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांना भेटून आज सोलापूर शहराच्या वाहतुकीच्या शिस्तीच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विषयांवर निवेदन देऊन खालील कामांसाठी आर्थिक बजेटमध्ये तरतूद करण्याची मागणी केली। यामध्ये सोलापूर शहरातील 20 ट्रॅफिक सिग्नल येथे पांढरी पट्टी रंगवणे आणि अद्ययावत कॅमेरे बसवण्याबाबत, शहरातील मुख्य रस्त्यांच्या कडेला पांढऱ्या रंगाचे दर्शनीय पट्टे रंगवण्याबाबत, शहरातील शाळा, नागरी वस्ती, बाजारपेठा, नागरिकांची वर्दळ असलेल्या परिसरात लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वेग मर्यादा फलक लावण्याबाबत, मंगळवारपेठ पोलीस चौकी ते मधला मारुती, कुंभार वेस ते मंगळवारपेठ पोलीस चौकी एकेरी वाहतूक आहे त्या ठिकाणी नागरिकांना निदर्शनास येण्याबाबत फलक बसवण्याबाबत, सोलापूर शहरातील रस्त्यांवर वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी काही रस्त्यांवर कायमस्वरूपी दुभाजक बसवण्याबाबत, यामध्ये 7 रस्ता शासकीय विश्रामगृहासमोर, सोलापूर रेल्वे स्टेशन समोर, नवी वेस पोलीस चौकी समोर, बोरामणी नाका चौक आणि गांधीनगर चौक।